कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नथू बाळू शिंदे साहेब, काय झालं? तुम्ही गेलेलं परत का आला? अरे सातारा ऑफिस मधून फोन आला होता। 2016 ची केस आहे, तिचे डिटेल्स पाहिजेत। काय? कशाला? काय माहिती, तेच पाहिलंय। एवढी झाली की देऊ नये सातारा ऑफिसला? हा देतो साहेब, पण नेमका मॅटर काय? भाऊकीच्या वादातून मर्डर झालाय, केस चालली अजून। ते सुरुवात झाली आज गावापासून। सगळीकडे हीच बॉम्ब आहे का? अहो, लोकांना कधी अकला येणार आहेत कुणास ठाऊक? काय रे, एवढं काय झालं? अहो, आमच्याकडे पण हीच चालू आहे। आता माझी ही आत्याचीच मुलगी नव, तिचा चुलता लय डेंजर निघालाय। काय त्रास नाही ना चिंचुके? अरे तिथल्या चौकीला फोन करून मिटवून टाकू। अहो, त्रास म्हणजे तो चुलता फक्त पैशाचाच विचार करतो, त्यात तो घरातला आहे चोरला। अहो, आत्ता कळलं, माग आत्या आजारी होती की नाही, तर पैसे वाचवण्यासाठी त्याने आत्यावर नीट उपचारच केले नाहीत। उपचार केलं नाही म्हणजे? अहो, म्हणजे आत्याच्या पोटात झाली होती गाठ, डॉक्टर म्हणले पुणे मुंबईला जाऊन ऑपरेशन करा, पण ह्यांनी पैसे वाचवण्यासाठी कोणाला काही सांगितलंच नाही। अहो, आता गाठ झाली मोठी, फार पोटात पाणी झाले। आता रे? अहो, आता होईल ती ठीक, पण अगोदर सांगितलं असतं तर एवढं झालं असतं का? आणि आता बघा की तो म्हणतोय ऑपरेशन करून देतो, पण अगोदर जमिनीचं मिटवा म्हणतो। अरे काय माणूस आहे का, काय जनावर आहे? बघा की साहेब, तू एक काम कर चिंचुके, त्या आत्याला तिकडून बाहेर काढ पहिले, तुझ्याकडे ठेव। मी मज बाहेर काढायला तयार आहे, पण तिला घरी सुटतंय वे। आणि आमच्या मामाचा थोरल्या भावावर लय विश्वास आहे, तो म्हणाल ती पूर्व दिशा। आमच्याकडे तरी काय वेगळं होतं, कदमांनी आयुष्यभर सरकार सरकार सरकारच केले। आमचं नशीब आता नीट वागायला लागले। अहो साहेब, पण उपचार न करणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे बघा बरं। खरंच की, मी तर विचार बी नाही करू शकत। माझ्या आईच्या उपचाराच्या वेळी असं काय झालं असतं ना तर। काय झालं साहेब? अरे आई पण अशीच गेली ना आजारपणात, त्यामुळे डोक्यात विचार आला की आईच्या उपचाराच्या वेळी सरकारने पण अशीच हायगाई नसेल ना केली। अहो नाही साहेब, सरकार ह्या तराला जाणार माणूसच नाही, तो घराला आणि घरातल्या लोकांना पुढे घेऊन जाणार माणूस। ते आत्ता चिंचुके सुजनी कोंडून ठेवलं होतं ना, त्यानंतर अक्कल आली सरकारांना। आधी माज बघायला पाहिजे होता। अमरीशपुरी होता चुलता आमचा। नाही, ते नाही असं करणार, सरकार नाही असं करणार, कारण यांना माझ्या आधी कदम भडकले असते म्हणजे आयुष्यभराचं नातं तोडलं असतं। ते जाऊ दे, तू एक काम कर, आत्याला पहिले बाहेर काढ तिकडून। साहेब दीपक, तुम्ही 2 दिवस सुट्टी मिळाली की नाही, तिकडे जाऊन येतो। बरं, फाईल कोणती द्यायची होती ती सातारला? ही फाईल दे सातारा ऑफिसला, जाताना वडूच्या ग्रामपंचायतीत जाऊन ये, काल राऊंड मारायचं होतं, राहून गेलाय। होय साहेब, येतो मी। खरंच सरकारने आईच्या उपचारात काय कमी जास्त नसेल ना केलं? नाही, सरकार असं नाही करणार। त्यांना माहिती होतं की कदमांचा आईवर किती जीव येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, अगं बस, किती चक्रा मारशील, येईल की अमोल? अहो सरकार, आपण येते ना आतापर्यंत। आलो घे, आलो आम्ही, आलेच। रडला का तू? रडतोय कुठला वैली तू? आणि येताना त्याला सगळं दाखवत आलोय। काय दाखवत आला? हेच रस्त्यावरची झाडं, घर, नुसता टुकुर मुकुर बघत होता सगळीकडे। आपण ना ते माझ्याकडे त्याची कपडे बदलते, छान आवडते त्याचं। हा चला चला चला, छान छान कपडे घालू आपण, आवरू हा माझ्या बाळाचा आता। रुपाली काय दिवसभर आपली अर्जुन कामावरनं कधी येते ह्याचीच वाट बघत असते का? हो विना काका, तिला आता अमोल शिवाय काही सुचतच नाही बघ। आणि आता बघ, ती अमोलला घेऊन गेली ना, त्याच्याबरोबर मनसोक्त खेळल्याशिवाय तिला चैनच नाही पडणार। तिचा जीव गुंतलाय त्याच्यात। चांगलंय, ही गेल्यावर ना वहिनी एकट्या सगळ्या लहान मुलांना सांभाळायच्या। आता तर काय अमोलला 2-2 आहेत, याहून चांगलं काय असू शकतं, है की नाही वहिनी?
होय ते आहेच, पण आज अर्जुनची आई असायला पाहिजे होती. त्या असत्या तर आता नियतीच्या पुढे कुणाचं काय चालतंय का तेव्हा? ते झालंच हो, पण सगळंच नियतीवर सोडायला नाही पाहिजे ना. सुजय कुठे आहे? हा, ज्यांचे पैसे घेतलेत ना त्यांना भेटायला गेलाय. मी बोललोय त्यांच्याशी, ते काय आता त्रास देणार नाहीत. बरं झालं, मला माहित होतं फक्त याच गोष्टी आधी बी करायला पाहिजे होत्या. अगं रुक्मिणी, दादा तुमचं अजून मिटलं नाही का काय? हा अरे नाही तसं काय नाही. आई सरकार अहो काय हे तुमच्यात भांडण झालं हे बघून मला हसावं की रडावं हेच कळे ना. अरे एवढं काही नाहीये त्यात. सरकार पिऊ वहिनी काहीतरी म्हणत होत्या. वहिनी काय हो? हा काही नाही, सरकारांनी मदत केली ना त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. पण कुणाला काय फरक पडतो इथे? पिऊ आता तुला काय झालं एकदम? काय नाही आई, आधी मी आणि सुजय काही बोलायला लागलो ना तुम्ही निदान लक्ष तरी द्यायचं, पण आता तसं होत नाही. मग आता काय बोलायचं, मुळात इथं थांबायचंच कशाला? अगं पिऊताई असं काय बोलतेस? असं काही नाहीये. आता मला काय वाटतं हे पण तूच ठरवणार आहेस का? नाही नाही तसं नाहीये पिऊताई. अगं पिऊताई, पिऊताई हे काय झालं एकदम? यांच्या डोक्यात आता एक नवीनच चालू झाले की आपल्याला यांच्याबद्दल काही पडलेलं नाही म्हणून. आता तसं असतं तर तू त्या माणसांशी जाऊन बोलला असता का? अरे हो, पण हे त्यांना कळलं पाहिजे ना. जाऊ दे, बोलतो त्यांच्याशी मी. चला स्वयंपाकाचं बघा, भुका लागल्यात. हो मी आवरते आणि बघते. आलो मी पण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या मैत्रीला किती वर्ष झाली सगळ्या जणींच्या? आम्ही सर 2018 पासून आम्ही एकत्र आहोत. 18 पासून? 2018 कसं काय? 2018ला आम्ही एक स्ट्रीट प्ले केला होता NMMCचा, की त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तर त्यानिमित्तानं आम्ही एकाच एरियामधले होतो, पण हिला येत आहे तिला येत आहे आम्हाला माहिती नव्हतं असं. मग आम्ही एकत्र त्या प्लेच्या हिशोबाने एकत्र आलो. 6 जणी? हा, अजून आहे 3 जणी आमच्या. आणि मग ते एकमेकांना कळलं की हिला ऍक्टिंग येते, हिला ऍक्टिंग येते, याच्यामध्ये ही छान आहे. मग आम्ही असा विचार केला की नाटकाचा ग्रुप तयार करूया आणि आम्ही असा ग्रुप फॉर्म केला आमचा. कोणाकोणाला ऍक्टिंग येते असं वाटतंय? आमच्यामध्ये असं वाटतं ही नौटंकी खूप आहे. खूप नौटंकी करते. अच्छा, आणि बाकीच्या पण आहेत, पण हिचं मध्ये मध्ये म्हणजे डिस्टर्ब करणं, मध्येच चिड आणणं हा ते चालू प्रकार असतो. काय असं का करता तुम्ही? कदाचित सिनेमा जास्त पाहत असल्यामुळे मध्ये काहीतरी खामोश वगैरे असं मध्ये प्रकार करते. चालू असतं खामोश म्हणून ती सगळ्यांना खामोश करून टाकते. म्हणजे मैत्रिणींमध्येच खामोश करता की मिस्टरांना पण? ते अजून वेगळं प्रकरण. मला सांगा, हा इथला तुमचा रेग्युलर एकांकिका किंवा अशा नाट्यांचा प्रकार असेल, घरचा कुठला आहे? कौटुंबिक? तो कौटुंबिक ड्रामा. तिकडे दशावतार दिसतात तुमचे. कधी कधी. किती वर्ष झाली लग्नाला? 28. कसं झालं लग्न? अरेंज मॅरेज. ते बघायला आले होते? हो. तेव्हा पण खामोश केलं होतं? तेव्हा हा किडा जास्त वळवळला नव्हता. तुमचं कसं काय जमलं? माझे अरेंज मॅरेज आहे. मिस्टरांचे मामा ते असे जस्ट फिरायला आलेले गावाकडे. असे म्हणजे काय जत्रा होती? कशाला आलेले फिरायला? नाही, म्हणजे मामी आहेत ना, त्यांचं माहेर आहे. मामी? तिचं माहेर आहे. तुमचं गाव? नाही, ते गावाकडे आलेले, मग तिथून ते नाशिकला आले होते. म्हणजे आमचं. तुम्ही कुठे होता तेव्हा? जळगाव होते. तुम्ही जळगावला होता? नाही, मी नाशिकला. तुम्ही नाशिकला होता. मग काय झालं? मग त्यांना असं कोणी सांगितलं की अशी अशी मुलगी आहे नाशिकला. मग ते आलेले तिकडनं बघायला. म्हणजे असं त्यांनी सांगितलं नाही की आम्ही बघायला येतोय. मग काय सांगितलं? असं गंमत म्हणून येतोय. कसं सांगतील? अशी
ओळख निघाली, असे नात्यात वगैरे निघाले. नाही पण तुमच्या घरी येताना काय मुलगी बघायलाच येत होते ना? नाही अशी मुलगी बघायला नाही आले ते. मग काय बघायला आले? भेटणं म्हणून आलेले. भेटणं म्हणूनच आले होते. कोणाला भेटायचं होतं त्यांना? तेच मम्मी पप्पांना, आई. तुम्हाला नाही ना? नाही. तुम्ही काय करत होता तेव्हा ते घरी आले तेव्हा? मी घरीच होते. मग आल्यावर काय झालं? काय नाही, आपलं बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. मग झालं, ठरलं, फिक्स झालं लगेच. का होकार लगेच त्याच दिवशी. तुम्ही का होकार दिला? मला आवडले ते, छान होते. हो म्हटलं. काय बघा चेहऱ्यावर आवड दिसते तर एवढं टेन्शन आलंय त्याला, पण बरं झालं. हो की नाही? तुमचं कसं काय? आमचं लव्ह मॅरेज आहे. कुठे ते? कुर्ला. कुर्ल्याला काय होतं? मध्ये एक भिंत होती फक्त. कुठे होता राहायला तुम्ही? शीतल टॉकीज. शीतल टॉकीज जवळ. मग मध्ये पडदा पाहिजे ना खरं शीतल टॉकीज. नाही मध्ये एक भिंत फक्त होती. या बाजूला यांची बिल्डिंग आणि इथे आमचा बंगला होता. हे त्या भिंतीवर सोडून यायचे तुमच्याकडे. कशाला? मला बघायला. त्यांचं आडनाव पाल बिल आहे का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झालं म्हणजे नाही झालं म्हणजे मला सांगा, वडील कडक, हे शेजारी पेइंग गेस्ट म्हणून राहतायत, मग काय पेपर आणून द्यायचे का दुधाच्या पिशव्या आणून द्यायचे? काय करायचे? सुरुवात कशी झाली? सुरुवात असं म्हणजे असं येता जाता असं त्यांनी एखाद वेळेस असं हाय बाय एवढंच होतं आमचं. आणि मग एकदा त्यांनी डायरेक्ट मला विचारलं की कुठे जिन्या? कुठे? स्पॉट कुठला आठवतंय बघा सगळं चेहऱ्यावर? फ्लॅशबॅक. कुठे? मी जॉबला मस्जिद बंदरला होते. बर. तर मी त्यांना मस्जिद बंदरला ते माझ्याच ब्रिजवर असेच उभे होते. असे पण मला सांगा, मस्जिद बंदर स्टेशन वरती ते उभे आहे, ते तुम्हाला कधी कळलं? नाही, आम्ही ऑफिस सुटून आम्ही जात असताना आम्ही पाहिलं त्यांना, ते ब्रिजवरच उभे होते. हे ब्रिजवर उभे. प्रेमाचा ब्रिज तुमचा. मग काय झालं पुढे? आणि मग त्याच्यानंतर मे बी त्यांनी असं मला डायरेक्ट विचारलं. नाही मला मे बी नसणार ते, असं मे बी कसं मे महिना असू शकतो जास्तीत जास्त. मग त्यांनी कुठे त्याच ब्रिजवर प्रपोज केला? नाही नंतर असंच ठाण्याच्या ब्रिजवर. तुम्हाला ब्रिजवरच त्याने काय प्रपोज केलं तुम्हाला? मग होकार? मग मला असं वाटलंच नव्हतं, कारण त्यांचं इथे फॅमिलीतलं कोणीच नव्हतं, शिवाय फक्त मुलंच राहत होती. तर मी त्यांना पहिल्यांदा नाहीच सांगितलं. पण नंतर ती अशी म्हणतात ना, अशी भुणूक लागली माझ्या बहिणीला. आणि मग तिने मला विचारलं की काही आहे का? म्हटलं हां, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर मला तर शक्यता नव्हतीच, पण ती बहीण आणि तिचे मिस्टर हे दोघे त्यांनी ते अप्रूव्ह केलं. आणि मग ते कुठून तरी घरी. पण दरम्यान तुमचे किती ब्रिज झाले? म्हणजे मस्जिद बंदर झाला, मध्ये दरम्यानच्या काळात दादर ब्रिज असेलच. नाही, जास्त नाही, आम्ही जास्त नाही हो. पण साधारण कुठली ठिकाणं झाली? ऍक्च्युली मी नाही म्हटल्यावर ना आम्ही भेटलोच नव्हतो. मग म्हणजे अगदीच काहीच बाजूच्या घरात राहत होते, पण ते मुद्दामूनच मला दिसत नव्हते मे बी. आणि तेव्हा मग ते क्लिक झालं कुठेतरी की का दिसत नाहीये? कुठेतरी क्लिक झालं. हो ना, का दिसत नाहीये? हो ना. नाही म्हणजे हा असंच काहीतरी. आणि मग किती महिन्यांनी झालं? मला वाटतं 8-10 महिन्यांनी. घरून वडील स्ट्रिक्ट होते ते? नाही, पण हा तेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा वडिलांच्या अगोदर आईला कळलं, आईने हो म्हटलं आणि त्यानंतर वडिलांनी डायरेक्ट हो म्हटलं. आणि तो एक चमत्कार होता. चमत्कार? मिस्टर चमत्कारी काय तुमचे? कसं काय एवढा चमत्कार? हे होतं की आपल्या घरच्यांना दुखवून आपल्याला करायचं नाही. आपण हे कुठल्या ब्रिजवर ठरलं? हा करार कुठल्या ब्रिजवर झाला होता? हा तर मस्जिद बंदर ब्रिजवर नाही, ठाणा ब्रिजवर नाही, मग मधला ब्रिज कुठला? हाच तो आम्हाला शोधायचा. चला, फायनली किती वर्ष झाली लग्नाला? आता 23 वर्ष. आता कसे आहेत ते स्वभावाने? आता सासऱ्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे तुमच्या बाबांचं जावयाबद्दल? चांगलंच आहे, कारण खूप आमचा स्ट्रगलिंग पिरियड होता स्टार्टिंगला आणि तिथून आज पूर्ण व्यवस्थित स्थिरस्थार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे
अक्कल नाहीये का तुला थोडी सुद्धा? कसले आईबाप निवडून आणलेलेस? मी अहो त्या दामिनी मॅडमने सिलेक्ट केलं त्यांना. असले स्वस्तातले आर्टिस्ट आणल्यानंतर दुसरं काय होणार आहे? ती दामिनी तर ना स्वतः तर चीपच आहे, माणसं पण चीप निवडते. नाहीतर काय. अरे पण तू हुशार वाटलेलास मला. काल एक काम सुद्धा धड जमलेलं नाहीये तुला. तुझ्यामुळे ती पिंडोक मोलकरीण फुकटचं फुटेज खाते. अहो मॅडम, मी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण ती ऐकतच नाही. प्रचंड हट्टी आहे. पुरुष आहेस ना, मग तुझ्याकडून एक साधी ती पिंडोक मुलगी सांभाळली जात नाहीये. तर जमत नाही तर करतोस कशाला असली कामं? सॉरी. काय करू तुझ्या सॉरीचं? परत नाही होणार असं. मी होऊच देणार नाही. उद्या चाललास ना तिला कुलदेवतेला घेऊन? हो. मग हाच खरा चान्स आहे तुला तुझा पुरुषार्थ दाखवण्याचा. काहीतरी कर. त्या मुलीने आयुष्यात पुन्हा कधी तुझ्याकडे मान वर करून बघण्याची हिंमत नाही केली पाहिजे. कळतं ना तुला मला काय म्हणायचंय ते? तू काय करू शकतोस ते तिला दाखवून दे. आता तुम्ही बघाच मी काय करतो ते. ती पारू तिच्या घरी पुन्हा येणार नाही. आजचा तिचा तिच्या घरातला शेवटचा दिवस. गुड, व्हेरी गुड. मी गुड न्यूजची वाट बघेन. येतो. या दिशाशी पंगा घेऊन तू लाईफ मधली खूप मोठी चूक केलीस पारू. And now you are finished. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बा नाहीये घरात. गुड. तसंही मला तुलाच भेटायचं होतं. काय काम होतं? अगं ते पासपोर्टसाठी डॉक्युमेंट्स घ्यायचे होते ना, आणि आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जायचंय, त्याची आठवण तुला करून देण्यासाठी आलो. पारू हे बघ, आता आडेवेडे घेऊ नकोस. सगळं ठरलंय ना? अगं हे लग्न ठरलं म्हणून तुझ्या बाबांना किती आनंद झालाय. त्यांचा तरी विचार कर. त्यांचं एकमेव स्वप्न पूर्ण होतंय आता, तुझं लग्न. आता हे लग्न मोडलं तर त्यांना किती त्रास होईल. तुमच्यासाठी किती कष्ट घेतले त्यांनी हे माहिती मला, कळतंय मला. कळतंय ना? आणि हा ते किर्लोस्कर फॅमिली, त्यांच्यावर फार विसंबून नको राहूस. अगं ही मोठी माणसं आहेत, तोंडावरती चांगलं चुंगलं बोलतात, कारण त्यांना आपली गरज असते म्हणून. एकदा का गरज संपली, गॅस उचलतात, टाकून देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मला टाकून जे पळून गेलीस ना, तसं करू नकोस आता. तुझ्या बाबांनी त्यांची आयुष्यभर सेवा केली, काय मिळालं त्यांना? तुझ्यासारख्या मोलकर्णीला मॉडेल बनवलं. तुझ्यावर उपकार म्हणून नाही, त्यांचा पैसा वाचावा म्हणून. तुला काय मिळालं? काय नाही. काय तर म्हणे गिफ्ट दिलं. देऊन दिलं काय? डिनर सेट. त्यांनाच कोणीतरी गिफ्ट दिलं असेल, कोणाच्या तरी लग्नाचा वाढदिवस म्हणून. मारला काय? ही असली माणसं आहे ती. आणि त्या अहिल्या देवी तर, त्यांना तर बस. तुम्हाला जे काय बी बोलायचं असेल ना, ते मला बोला. किर्लोस्कर कुटुंबाबद्दल आणि माझ्या देवी आईबद्दल एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही मी.
माझी विनंती आहे तुम्हाला. या भाषेत बोलू नकोस माझ्याशी, कारण हे लग्न मोडायला मला वेळ नाही लागणार. पण दुसऱ्या लग्नासाठी तुझ्या बापाकडे हुंडा देण्यासाठी पैसा आहे का? आणि तुझ्यासारख्या कमी शिकलेल्या मुलीला कोण गळ्यात बांधून घेईल? कोण बांधून घे गळ्यात? मी तुझा होणारा नवरा आहे, त्यामुळे तुझ्यावर फक्त माझाच हक्क आहे, कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य सर, माझं एक काम होतं. हो, बोल ना. कराल का? हो. प्रीतम सरांकडे लक्ष द्या, एकटे पडलेत ते. प्रीतम सर लई मानतात तो तुम्हाला, अगदी मित्रासारखं. नाही म्हणजे तुम्ही बी काळजी घेता त्यांची, पण मित्र बनवून बी घ्या. अजून एक गोष्ट. काय? स्वतःकडे लक्ष द्या, काळजी घ्या स्वतःची. आदित्य सर, श्रीकांत सरांना येळ द्या हा. माझ्या देवी आईंची काळजी बी घ्या. श्रीकांत सर म्हणजे ह्या घराचा पाया आहेत आणि देवी आई म्हणजे कळस. प्रीतम सर म्हणजे या घरात शिळ मारत फिरणारं वारं आहे आणि मोहन सर म्हणजे शांत ठेवलेलं थंडगार पाण्याचं भांड आहे. दामिनी मॅडम म्हणजे उन्हाचं धग आहे आणि या समजायला आधार देणारं तुम्ही खांब आहात. आदित्य सर, किती बी काय बी झालं ना तरी बी तुम्ही खंबीर राहा. आणि तू? मी माझं काय? तुझं काय? तुला काय हवंय? मला हे खरं सांगू, मला ना फक्त एकदा माझ्या देवी यांच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मग बस, मला आयुष्यात दुसरं काय बी नको आहे. आदित्य सर, तुम्ही मला एवढा मान दिलात की, आणि ते काय ते बँड का काय ते बी बनवलं. अजून काय पाहिजे मला? आदित्य सर, मी जर का तुम्हाला फोन केला तर उचलाल का माझा फोन? हा? तू अशी आम्हाला इथे एकटं सोडून चाललीस, नाही उचलणार तुझा फोन. नाही, तुम्ही ना मस्ती करताय माहित आहे मला. तुम्ही उचलणार माझा फोन, किती बी कामात असेल ना तरी बी उचलणार माहित आहे मला. पारू, थँक्यू. कशासाठी? याच्यासाठी. येते. तुझ्या हातचं जेवण आम्ही सगळे मिस करू. ऑल द बेस्ट. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी जेव्हा शिकायला दापोलीला जायचो ना, तेव्हा उमाई मला दरवेळी न चुकता तिच्या हातच्या आंबोळ्या द्यायची.
हा, आणि लाडू सुद्धा. बरं, ते लाडू एवढे असायचे की ते मला येईपर्यंत पुरायचे. आपण त्यांची चव जिभेवर रेंगाळायची. मग मी एका वेळी 4-4 लाडू खायचो. बरं, एवढंच नाही, ती रोज न चुकता मला फोन करायची जेवलास का विचारायला. आणि मी होकार दिला की मग ती इथे जेवायला बसायची. तिने जन्म नाही दिलाय मला, सगळं पोटच्या मुलासारखं केलंय तिने, आणि अजूनही करते. आणि बघ ना, आजही दिलाय तुला टिफिन. बट त्यातल्या आंबोळ्या मी केल्या. ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं, बट तुला उमा मावशीच्या हातच्या आंबोळ्या खायची सवय आहे ना. ह्या बघितल्या असतास तर तू डिसअपॉइंट झाला असता. सो त्या कशाही असल्या तरी त्यात तुझं प्रेम नक्की असेल, हो ना? चल, मला जरा घाई करायला हवी. हा, काय ग, काय झालं? नाही, काही नाही. एक मिनिट. ओवी, चल येतो. हा, ओवी, अगं मी फार दिवसासाठी नाही जाते तिकडे, लगेच येणार आहे मी. बट मला तुझ्याशिवाय करमणार नाही ना. मला सुद्धा नाही करमणार तिकडे. हे बघ, मी असा गेलो आणि असा परत आलो. मी जेव्हा परत येईन तेव्हा मला बस स्टँडवर रिसीव्ह करायला येशील ना? हा, इफ यू से, मी तिथेच तुझी वाट बघते. चालेल मला. श्रीनिवास, लवकर परत ये. ओके? पक्का? पक्का. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. लाली, या बघ, मी तुका या आधी पण सांगलेला हा, दादाच्या परवानगीशिवाय काय पण या घरात होणार नाही. अगे पण मी दादाने पण सांगितलं ना, हा, मुलगी शोधा म्हणून मी फक्त मुलगी शोधलंय. हा, हे फोटो तरी बघ ना. अय्या, बघू दे, श्रीनूसाठी मुलगी शोधलीये. बघू दे मला. बघ बघ, आपली सून सुंदर हा, श्रीमंत हा, त्याच्या बापाशीची ना भरपूर कलमा असत, माडा असत. बघे, अगे तसं नाही गे, पण लग्नात काय पण कमी पडू द्यायचे नाही म्हणून माहिती सांगितलंय. लालीताई, अहो मी ओळखते हिला, आपल्या गावातलीच आहे. हा, जनार्दन नाईकांची लेखा. काय? हा आहे, तुका पण माहित आहे ना ती पोरगी. फारशी शिकलेली नाहीये ती. आता आपला श्रीनू इतका शिकलाय, त्याच्या गळ्यात ही अशी न शिकलेली मुलगी का बांधताय? अगो शिकून काय करूचा, काहीतरी घरातच बसणार. आणि एवढा सगळा बापाशीकडे हा, मग ते का नोकरी पण करूची गरज नाही. मग कशाक शिकत ती? शिवाय एकुलता एक हा, आणि लेकीवर बापाशीचो जीव हा. मग काय जावयात बंगलो, गाडी सगळा मिळत. मी तर ना माझ्या श्रीनूक
मोठ्या गाडीतून उतरताना बघताय. मी वर्माय हा ना, मग माझ्या दिमती चांगले नोकर चाकर ऑर्डरी सोडताय आणि स्वतःची सेवा करून घेताय. कशी रापडली तुझ्या तोंडारती, हंगला तुझा तोंड टाक. शेवटी मका गाडी खालूक लावलासच. अगे काय झालं? काय काय झालं? वो लेकाचा लगीन करतस का त्या काय इकूक काढलंस? एवढा सगळा झाला तरी तुका पैशासमोर माणसं दिसत नाहीत काय गो? बोला बोला तुम्ही ना, मगच बोला. त्या निश्चित श्रीमंत नवरा शोधलो आणि तुम्ही पण त्याच्या लग्नासाठी हसत हसत होकार दिलास. पण मग मी माझ्या श्रीनूसाठी श्रीमंत पोरगी शोधताय तर तुमका कशात त्रास होताय? त्रास होता गो, आमचा त्रास होता. त्रास होता तुझ्या वागण्याचो. तू करतस ना त्या चुकांचो आमका त्रास होता. एकदा घराबाहेर काढलं तर पुरला नाही काय गो तुका? अजून पैसा पैसा करीतच जाऊतलस काय? एकदा या घर फुटताना वाचला हा, कारण तुझ्या भावांचो मोठेपणा. पण सारख्या सारख्या निशीसाठी करतात, निशीसाठी करतात, माझ्या लेकासाठी काय करत नाही असं म्हणीत रवलंच ना तर वाद होताले. हो, आणि त्या वादात मीच कारणीभूत असाय. होय होय, तूच कारणीभूत असास, तूच. सगळ्यांनी तुझ्या पायाशी घुटमळायचा, सगळ्यांनी तू म्हणशीलता करायचा. आणि तू काय करतोस त्यांच्यासाठी? बघा कोणी काय किंमत देत नाही, मी बाय परक्या अशी नाटका करतस काय गो? तुझ्यासाठी किती केला ना तरी नाहीच. चुकलास त्या रघुनाथाचा. त्या दिवशी तुका घराबाहेर काढलेला ना, तर तुका घरात ठेवकच नको होता गो. खरंच तुका कळली असती घरातल्या माणसांची आणि घराची किंमत. एक आऊस म्हणून तुका जन्म दिल्याचो मका पश्चाताप करूक लावू नकोस लाली. नको नको असं वागू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, काय झालंय? उच्च रक्तदाबाचा त्रास झालाय. नेमकं एवढं त्रास करून घ्यायला झालं काय होतं? दादा, खर तर नाही दादा, मी काय नाही केलंय. नाही म्हणजे एक स्थळ इला होता, त्याचा फोटो दाखवू केलं होतं मी, आणि त्यानंतर हा सगळा झाला. लाली, आईचं वाढतं वय बघता तिची जास्त काळजी घेऊ हवी. एवढा पण कळत नाही. घरात ताणतणाव होता कामा नये, वादविवाद होता कामा नये, याची काळजी घेवा आता. आता तरी शाणे व्हा. एक गोष्ट 10 वेळा सांगायला. दादा, आम्ही घेऊ काळजी दायचीची. त्यांना नाही होणार त्रास आता. काय काय झालं दायचे? उमाताई, दायचींची तब्येत अचानक बिघडली. दादाने नाडी तपासणी केली आहे त्यांची. उच्च रक्तदाबाचा त्रास झाला त्यांना. सर्वेश्वरा, नेमका मग आताच बाहेर जायचं होता. उमा, तुमका थोडीच माहिती होता असं घडणार आहे म्हणून. उगी स्वतःला दोष लावून घेऊ नका. पण कमीत कमी इतरांनी तरी आपल्याकडनं चूक होऊ नये याची काळजी घेऊ हवी ना. निशी आहे ना घरात? मेघना ताई, या ना, या. नमस्कार. नमस्कार. काय काय झालं? या काही नोट्स आहेत, त्या निशीला द्यायला आले होते. नोट्स म्हणजे? ते सॉइल सायन्स तिला जरा टफ जातं ना, म्हणून मी मला जमेल तशा नोट्स काढल्यात. मेघनाताई, खरंच तुम्ही आमच्या निशीसाठी एवढी
मेहनत घेतली त्याबद्दल कौतुक वाटलं. पण आता फक्त ती तुमची नाही तर आमची मुलगीच आहे. घ्या. ओवी, हा इकडे ये. या बघ, या मेघना त्यांनी ना निशीच्या अभ्यासाचा काहीतरी दिलेला, तर ते का दे. हा ओ, ह्या सॉइल सायन्सच्या नोट्स आहेत. निशीला ना सगळं सोपं जातं, पण हा सब्जेक्ट आला ना की ती डोक्याला हात लावून बसते. ह्याने खरंच तिला हेल्प होईल. आता निशी नक्की टॉप करेल. काय करूचा हा शिकून? काय करूचा हा शिकून? शिकली ना की शिंग फुटतात पोरांका. त्यांका वाटता मोठ्यांपेक्षा आपणाकच जास्त अक्कल हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्याविषयीची सगळी माहिती आहे आमच्याकडे, आणि आज तर आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. पण एवढं सगळं एकट्याने तुम्ही कसं मॅनेज करता? खरंच कौतुकास्पद आहे. नाही 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 नाही, आम्ही काही एकट्याने केलेलं नाही. आमच्या सगळ्या माणसांची मेहनत आहे. हे ओंकाररावांसारखी सगळी माणसं आहेत आमच्या हाताची, म्हणताना जमते आम्हाला. हो, पण मॅनेज तर तुम्हीच करतायत ना. आमची खूप इच्छा आहे की तुमच्या बरोबर कोलॅब करावं. एक्झॅक्टली. लॅबचं काय तसं म्हणजे, कारण इथं आपल्याकडे सेंद्रियच आहे सगळं, त्यामुळं हा. पण तसं तुमचा विश्वास नसेल तर मग आपण पाहिजे तर बाहेरनं लॅबमधनं चेक करून आणूया. तसं काय लॅबचं तू बघून घे, म्हणजे काय विषय म्हणतो. काय झालं? काय 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 झालं? वी वॉन्ट टू कोलॅबरेट विथ यू. हा हा. कोलॅब म्हणजे आपल्यासोबत पार्टनरशिप मध्ये काम करायचं बोलताय? हा हा, पार्टनर तसं सांगा की सिंपल मराठीत. पार्टनरशिप. हा हा, पार्टनरशिपचा तसं काही विषय नाही. हा, कसं डोक्यात आहे म्हणजे तुमच्या नियोजन कसं लावायचं मग? अहो, तुमचे ते ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत ना, गूळ, काकवी, गुळाची पावडर वगैरे, त्यात आम्हाला जरा जास्त इंटरेस्ट आहे. त्याच्याविषयी आम्ही खूप ऐकले. आपण जरा एक्सपान्शन करूया त्याचं बिझनेसमध्ये, आणि आम्ही त्यात इन्व्हेस्टमेंट करू. काय वाटते तुम्हाला? नाही नाही, म्हणजे तशी काही घाई नाहीये. आम्ही तुम्हाला आमचं डिटेल प्रपोजल तर दिलंच आहे. मला वाटतं एकदा तुम्ही ते गो थ्रू इट, स्टडी इट अँड देन रिवर्ट ASAP. ASAP असा असा म्हणजे? अहो, शॉर्ट फॉर्म आहे तो. ॲसअप म्हणजे ॲज सून एज पॉसिबल. हा हा, पॉसिबल असं आहे. ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजे आम्हाला लवकरात लवकर कळवावे असं म्हणायचं त्या. लवकरात लवकर ते तसं कळवतोच की, मग काही विषय नाही. कळवतो. सॉरी, पण आम्हाला तुमच्या कामाची पद्धत खूप आवडते. वी आर रिअली इम्प्रेस्ड. म्हणून आपण लवकरात लवकर कोलॅब करावं. प्लीज कळवा आम्हाला. हा हा, मी कळवतो तुम्हाला. असा चला मग. ओके, चला सर, प्लीज कम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अहो, पण ते तुमच्यावर नाही हसले, कळलं का? ते तुमच्यावर नाही हसले. तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून हसले ते. ती एकूण एकच की, त्याचा बात तेच म्हणजे आमच्यावरच हसले ना. काय मला असं झालं की नाही, आत्ता जमीन फाटावी आणि मेल्याहून झालो. का मेल्यावर का झालं? अहो, ती काय आपली भाषा आहे का इंग्रजी? परकीय भाषा आहे ती नाही येत तुम्हाला, त्यात काय लाज वाटायची? उलट जे हसले त्यांचे दात दिसले असं म्हणा.
हा बरोबर आहे, परकी भाषाच आहे, बरोबर आहे, त्याचा काही विषय नाही. आम्हाला बी आता अभिमान आहेच की आमच्या भाषेचा, मराठीचा अभिमानच आहे. पण आता ते बघा, आता सगळीकडे बघावं तसं सगळं आता बिझनेसमध्ये हे ते टेक्नॉलॉजी यावून त्यावून इंग्रजीच वापरतात की हो, आहे की नाही. आणि आता आपण धंद्यात उतरलोय, आहे की नाही, आपल्याला आपला धंदा नेटानं करायचा आहे, तर मग शिकायला काय हरकत आहे. असा बी एक विचार येऊन जातोय माझ्या डोसक्यात. समजा काय आता याच्या निमित्तानं मी गेलो कुठं बाहेरच्या देशात गेलो बरं काय, तिथं 4 चौकात असं हसू करून घेतलं कसं व्हायचं. अहो पण परदेशातले लोक तुमच्यावर हसणारच नाहीत अधिपती. हो, कारण त्यांना माहिती आहे तुमची भाषा नाही आहे. तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात जे इंग्रजी येणारे लोक आहेत ना, त्यांना इंग्रजी न येणारे लोक अडाणी वाटतात आणि ते हसतात, अतिशहाणपणा करतात. बरोबर. हो, आणि तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात तर तिथला अडाणी माणूस सुद्धा इंग्रजी बोलतो, त्यात काय विशेष आहे. आणि मला एक सांगा अधिपती, इंग्रजी वगैरे काहीही येत नसताना तुम्ही एक एवढा मोठा बिझनेस स्वतः सांभाळता, एवढ्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्या अंगावर. इंग्रजी येणाऱ्या माणसाला तो बिझनेस सांभाळता येईल? असे किती जण आहेत ज्यांना तुमच्यासारखा बिझनेस सांभाळता येईल, तुमच्यासारख्या सगळ्या गोष्टी करता येतील. छोटीशी गोष्ट आहे हो, अशा छोट्याशा गोष्टीवरून खचून नका जाऊ. आयुष्य भारी बोलला बरं काय तुम्ही, मला खरंच जीवात जीव आल्याने वाटलं माहिती आता. मुळात तुम्ही या गोष्टीवरून खचूनच जायला नको. भाषेवरून कोणाची अक्कल नाही कळत अधिपती. इंग्रजी काय नुसती भाषा आहे हो, शिकली की येणार, शिकायला काय अवघड आहे. तरी का नाही ओंके का नाही मला एक गोष्ट म्हणला. काय काय म्हणत होते? नाही म्हणजे ते जाऊ दे, त्याचं काय एवढं हे नाही. अहो सांगा ना, काय म्हणत होते? नाही काय नाही, तेव्हा काय तर आपलं बडबड. हो, असं काय करताय, सांगा मला, काय म्हणत होते ते? हा, त्याचं काय नाही एवढं काय, त्याचं काय. अधिपती, जर जर तुमची शिकायची खरंच इच्छा असेल ना, तर मी शिकवते तुम्हाला. हेच बोलला ओंक्या. खरंच? मास्तरीनबाई तुझ्या घरातच आहेत म्हणला, मग तू त्यांच्याकडनंच. मग शिकवते ना मी खरंच शिकवते तुम्हाला. खरंच भारी होईल हो मास्तरीनबाई. आणि मेन म्हणजे तुम्ही काय हसणार बी नाही आमच्यावर, आमचं काही चुकलं बिकलं तर म्हणजे चुकणारच आमचं. नाही हसणार मी. हा नाही हसणार तुम्ही. असं शिकवा का नाही मला, असं शिकवा का नाही, धूर काढतो, बुकना करून टाकतो, इंग्रजीच्या चिंध्या फाडून टाकतो, चिखलात दुरळा पाण्यात आग काढतो, तोडून टाकतो बघा इंग्रजी. बापरे, मी शिकवते तुम्हाला, पण हे असं काहीतरी तोडून बिडून नका टाकू, चांगली भाषा आहे ती. नाही तसं नाही, पण चेष्टा नाही, मला खरंच तुम्ही शिकवा, मला लय भारी वाटेल. हा, आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे, मला जरा तर तुमच्या संग बोलल्यावर खरंच भारी वाटायला लागले. उगाच वाईट वाटून घेण्यात काय अर्थच नव्हता. पॉइंट कशात असेल तर ते इंग्रजी शिकण्यात आहे की नाही. काय एक मिनिट काय म्हणाला? अहो म्हणलं वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे, पॉइंट ह्याच्यात की इंग्रजी तुम्ही शिका. पॉइंट नाही, पॉइंट आहे की मग पॉइंट. बरोबर ह्यो खरा पॉइंट आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.